आणि महत्वाचं म्हणजे मुश्रीफ साहेब हेच फक्त आम्हाला फंडिंग किंवा आम्हाला पाठिंबा देऊ शकतात. म्हणून आम्ही राष्ट्रवादीशी संलग्न झालो. जिथं माणूस शेवट जातो तिथं सुद्धा त्यांनी सोडलेलं नाही. त्यामुळे जास्त बोलण्याचा मी हे करतो आणि काम हे 100% आम्ही करून दाखवणार. नमस्कार, मी न्यूज 24 प्रतिनिधी विनोद शिंगे. आज आपण आलोय हातकणंगले इथं. हातकणंगले नगरपंचायतच्या निवडणुकीला रंगत आली असताना अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसला संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष मिलिंद चौगुले यांनी आपला पाठिंबा व्यक्त केलाय. नामदार हसन मुश्रीफ यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर खऱ्या अर्थानं या पॅनेलचे नगराध्यक्ष पदासह सर्व उमेदवार या हातकणंगले नगरपंचायतचा विकास करू शकतील अशा भावना त्यांनी व्यक्त केल्यात आणि ते आपल्या नगरपंचायत संदर्भात आपल्याशी चर्चा करतायत. मिलिंदजी नमस्ते. नमस्ते. नेमकं आपण हातकणंगले नगरपंचायत मध्ये राष्ट्रवादीलाच पाठिंबा का? संभाजी ब्रिगेड ही महत्वाचं म्हणजे वैचारिक संघटना आहे आणि बहुजनांची संघटना आहे. मुश्रीफ साहेबांना आम्ही मानतो संभाजी ब्रिगेड. आणि महत्वाचं म्हणजे मुश्रीफ साहेब हेच फक्त आम्हाला फंडिंग किंवा आम्हाला पाठिंबा देऊ शकतात. म्हणून आम्ही राष्ट्रवादीशी संलग्न झालो. हातकणंगल्यात असणाऱ्या अनेक समस्येबाबत आपण काय सांगाल? 5 वर्षात तुम्ही बघितलं आहे काय गावाचा विकास झालाय हे तुम्ही पण जाणता आणि जनता पण जाणते. ह्यासाठीच आम्ही आता आमचे उमेदवार श्री दीपक कुन्नुरे दादा नगराध्यक्ष पदासाठी आणि 11 उमेदवार जे आम्ही उभे केलेत राष्ट्रवादीतून, त्यांना जनतेने निवडून द्यावं व विकास गावाचा करून घ्यावा अशी माझी अपेक्षा आहे. एका बाजूला धनशक्ती असताना दुसऱ्या बाजूला जनशक्ती आहे, याचा मेळ कसा घालाल? आम्ही जे 25 वर्षात जे काम केले संभाजी ब्रिगेडनं गावामध्ये सगळ्या बहुजनांना गोळा करायचं म्हणा, वैचारिक संघटना म्हणा, बाकीचं इतरही काय असेल ते आम्ही गेले त्याचा एक पोचपावती म्हणून आम्हाला जनता नक्कीच. हातकणंगल्यात असणारा रेल्वे पुलाखालचा प्रश्न, पाण्याचा प्रश्न, परिणामी काही शेतकरी पाणी पुरवठ्याला मंजुरी देत असताना 5 कोटीत मिटणारा प्रश्न 65 कोटी का चाललाय? आता पाण्याचा प्रश्न तुम्हाला सांगतो की जी पाईपलाईन 10 KG जी आहे ती पाईपलाईन एक स्टेज करून जर 5 कोटीत होत असेल तर 63 कोटीचा टास्क का? त्या संदर्भात आपलं सत्ता काय करेल? आपण सत्तेवाले. मुश्रीफ साहेबांना आम्ही सांगून ज्या आमच्या पाण्याचा प्रश्न असेल, बोगद्याचा प्रश्न असेल 100% सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करणार. हातकणंगले नगरपंचायत मध्ये सत्ताधारांची असणारी मक्तेदारी व ठेकेदारी हा काय विषय आहे? ठेकेदारी म्हणजे आता प्रत्येक ठेकेदार असो वा नगरसेवक असो, हे काही गावालाच माहिती आहे की काय झालंय काय घडलंय. साधं मशानभूमी त्यांनी सोडलेलं नाही. जिथं माणूस शेवट जातो तिथं सुद्धा त्यांनी सोडलेलं नाही. त्यामुळे जास्त बोलण्याचा मी हे करणार नाही. विरोधक सांगतायत की सर्वच पक्षाचे विरोधक सांगतायत की 300 कोटीची विकास कामं हातकणंगल्यात झाली. खऱ्या अर्थानं राजू गोरे सारखा सामाजिक कार्यकर्ता म्हणतोय 300 कोटीची विकास कामं झाली असती तर हातकणंगल्याचे रस्त्यानी गटस काचेचे झाले असते. खऱ्या अर्थाने विकास कामं झाली का? 300 कोटीची कामं जी झालीत म्हणतात त्यांना मी माझा प्रश्न आहे की कुठे झालीत हे तर दाखवा आम्हाला. राजूदादांनी बोलले काचेचं. मी काय म्हणतोय सिंगापूर सारखी सिटी झाल्याशी 300 कोटीत, सिंगापूर सारखी सिटी झाल्याशी 300 कोटीत. तर हा फक्त त्यांचा ओहापोह आहे की 300 कोटीची कामं झालीत. त्यांनी दाखवावं गावाला, जनतेला दाखवावं, जनतेची दिशाभूल करू नये एवढंच मी सांगतो. हातकणंगल्यातील मतदारांना आपण काय संदेश द्याल? एक सामान्य कुटुंबातून आलेला उमेदवार आमचा दीपक कुन्नुरे आणि माझे 11 नगरसेवक पदासाठी राहिलेले माझे नगरसेवक यांना सर्व सगळे नवीन आहेत आणि यंग आहेत. त्यांना कृपया करून निवडून द्या. कामाची माणसं आहेत आणि काम हे 100% आम्ही करून दाखवणार हे जनतेला सांगतो. 5 कोटीत पाण्याची स्कीम होत असताना 65 कोटीचा अट्टहास का? परिणामी गटातटाचं राजकारण न करता नामदार हसन मुश्रीफ आणि उपमुख्यमंत्री अजित पवार काय करू शकतात हे संपूर्ण महाराष्ट्रात परिचित असताना हातकणंगल्याचा विकास मात्र खुंटत गेलाय. हातकणंगल्याचा विकास करायचा झाला तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली व हसन मुश्रीफ यांच्या मार्गदर्शनाखाली चालणारा राष्ट्रवादी पॅनेलला तुम्ही विजयी करा असं आव्हान आता केलं. त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो. न्यूज 24 साठी विनोद शिंगेसह कॅमेरामन अतुल कसबेकर, भेंडवडे. ऐकलं? गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.